सोनेरी पहाट, उंच गुढीचा थाट, दिवस आनंदाचे, हीच नवीन वर्षाची सुरुवात. माझ्या सगळ्या स्वामी भक्तांना गुढीपाडव्याच्या आणि मराठी नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. सर्वप्रथम आपण गुढी उभारण्यासाठी लागणारं साहित्य बघूया. याच्यामध्ये सगळ्यात आधी येतं ते गुढी करता एक तांब्याचं, पितळी किंवा अगदी चांदीचं तुमच्याकडे तांब्या असेल तर तुम्हाला तांब्या घ्यायचा आहे. त्याच्यावर तुम्हाला स्वस्तिक काढायचं आहे या पद्धतीने. दुसरी वस्तू आहे की आपल्याला गुढीपाडवा जेव्हा आपण गुढी उभारतो तेव्हा तो एक प्रकारचा ब्रह्मध्वजच असतो. म्हणून शक्यतो भगव्या रंगाची तुम्ही साडी घ्या, खण घ्या आणि साडी घेताना ती काठपदरीच असणं महत्त्वाचं आहे. भगवा रंग असावा किंवा लाल रंग असावा. ज्या पद्धतीने सांगितलं की तो ब्रह्मध्वज आहे म्हणून भगवा किंवा लाल रंग असणं महत्त्वाचं आहे. दुसरं आपल्याला कडुलिंबाचा पाला लागणार आहे, त्याच्याबरोबर आंब्याची डहाळे लागणार आहे, नारळ लागणार आहे आणि साखरेचा गाठीहार आपल्याला लागणार आहे, फुलं लागणार आहे, हळद कुंकू अक्षता लागणार आहे आणि कलावा लागणार आहे. आणि हे फुलं आहे. आता नैवेद्य, तर आता नैवेद्याला खूप जास्त महत्त्व आहे. नैवेद्य कोणता असणार आहे ते पण सांगूया. तर बघा, आपल्याला एक अशी गोळी बनवायची आहे किंवा एक असं मिक्सचर बनवायचं आहे. त्याच्यामध्ये हिंग, जिरे, मिरे, गूळ आणि ओवा, हिंग, जिरे, मिरे, गूळ आणि ओवा याचं एकत्रित मिश्रण बनवायचं आणि त्याच्यामध्ये कडुलिंबाचा पाला आणि कडुलिंबाचे फुलं आपल्याला टाकायचे आहे. हा नैवेद्य आपल्याला गुढीला दाखवायचा असतो. त्याच्याबरोबर जे काही नैवेद्य दाखवायचे आहे ते पण तुम्हाला सांगते. आता ही सगळी साहित्य होतं. आता आपण गुढीला लागणारी सगळ्यात महत्त्वाची ती वेळूची काठी. तर ही वेळूची काठी तुम्हाला कुठल्याही दुकानात मिळून जाईल किंवा कुठल्याही लोकल शॉपमध्ये, अगदी आता बाजारात विकायला आलेलं आहे. तर वेळूची काठी घ्यावी. वेळूची काठी घेताना ती भरीव असावी, काठी पोकळ नसावी. कारण बऱ्याच काठ्यांना आहे ना मध्ये असा एक भाग असतो बघा या पद्धतीने, तर मध्ये हे संपूर्ण असं छिद्र असतं. तर ह्या पद्धतीने काठी चालणार नाही आहे. तर वेळूची काठी ही संपूर्ण भरीव असते, म्हणून आपल्याला संपूर्ण भरीव अशी वेळूची काठी घ्यायची आहे. सर्वप्रथम ही जी वेळूची काठी आहे तर ही आपल्याला धुवून घ्यायची आहे आणि संपूर्ण काठीला आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे. लक्षात घ्या, संपूर्ण काठीला आपल्याला तेल लावायचं आहे आणि नंतर थोडंसं तेल लावल्यावर, संपूर्ण काठीला तेल लावल्यावर ते थोडंसं वाळू द्यायचं आणि नंतर त्या काठीचा तुम्हाला वापर करायचा आहे. आता मी इथे ही काठी माझी स्वच्छ धुवून झाली आहे, याला तेल सुद्धा लावलं आहे. आता आपण गुढीसाठी जी लागणारी सगळ्यात महत्त्वाची आहे ती साडी. तर आता आपण साडीचा प्लेट्स करूया आणि आपण गुढीला आता लावून घेऊया. गुढीपाडवा हा 2 अक्षरांनी बनलेला शब्द आहे. गुढी म्हणजेच काय तर स्वातंत्र्याची ध्वजा आणि पाडवा म्हणजेच काय तर विजयध्वज. याच दिवशी ब्रह्मदेवाने अयोध्या नगरीत होते प्रवेश केला होता. त्यावेळी लोकांनी प्रभू श्रीरामांनी वध करून ह्याच दिवशी वर्षातील 4 मुहूर्तापैकी हा एक संपूर्ण अख्खा मुहूर्त आहे. चैत्र हा हिंदूच्या कालगणनेनुसार वर्षातला पहिला महिना. याच महिन्यापासून वसंत ऋतूस सुरुवात होते. बघा, मी इकडे जी काही आपली साडी होती त्याच्या प्लेट्स करून घेतल्या आहे. आता आपल्याला हा साखरीचा गाठीहार याला लावून घ्यायचा आहे आणि त्याच्याबरोबर फुलांची माळ सुद्धा लावून घ्यायची आहे. फुलांची माळ इथे अशी लावल्यानंतर आपण जो कलावा घेतला होता तर तो कलावा याला बांधून घ्यायचा आहे की जेणेकरून व्यवस्थित बसेल. म्हणूनच ह्या 3 वस्तू एकत्रित करून आपल्याला हे संपूर्ण कलावाने बांधायचं आहे. कलावाने तर तुमच्याकडे कलावा असेलच, कुठल्याही दुकानात तुम्हाला मिळून जाईल, कारण कलावानेच बांधायचं असतं ते. काही ठिकाणी मग दोरा किंवा काहीतरी सुतळीचा वापर केला जातो, तर हे चुकीचं आहे. आपल्याला योग्य पद्धतीनेच गुढी उभारायची असते, त्याच्यासाठी ह्याच कलावाचा वापर तुम्हाला करायचा आहे. तर इथे असं व्यवस्थित पॅक करून आपल्याला गुढी बांधून घ्यायची आहे. आता मी 1-2 गाठण बांधून घेतल्या. आता त्याच्याबरोबर ही जी गुढीसाठी लागणारी लिंबाचा पाला आहे आणि आंब्याची डहाळे आहे, तर हे सुद्धा तुम्हाला इथे लावून घ्यायचे आहे या पद्धतीने. आणि मग जो काही कलावा आहे त्याने परत तुम्हाला बांधून घ्यायचा आहे. तर बघा, इथे माझी गुढी व्यवस्थित अशी बांधून झालेली आहे. गाठ मोठी बांधावी आणि जो कलावा आहे तो जास्त वापरावा की जेणेकरून खाली ते पडणार नाही. तर इथे साडी लावून झाली आहे, ही साखरेची माळ लावून झाली आहे, हार लावून झालाय आणि आंब्याची डहाळे आणि कडुलिंबाचा पाला. आता त्याच्याबरोबर हा जो मंगल कलश आहे, आता कोणी पितळी घेतं, कोणी चांदीचं घेतं, कोणी तांब्याचं घेतं. जे तुमच्याकडे आहे तो तुम्हाला घ्यायचा आहे, कोणी स्टीलचं पण घेतं. पण पितळी तांब्याचं वगैरे घेतलं तर अतिशय उत्तम. तर हे असं याच्यामध्ये तुम्हाला ठेवायचं आहे व्यवस्थित पद्धतीने. बस, तर बघा, या पद्धतीने आपल्याला असा मंगल कलश ठेवायचा आहे.
मंगल कलश पालथा ठेवायचा आहे. तर आता काही ठिकाणी असं म्हटलं जातं की मंगल कलश ठेवणे किंवा कलश पालथा ठेवणे तुमच्याकडे जी पद्धत असेल ती तुम्ही करू शकता, पण याच्या आधी सुद्धा आपण असंच करायचो. आता ही आपल्याला आपण संपूर्ण गुढी तयार झालेली आहे. आता या गुढीची विधिवत पूजा करायची आणि नंतर आपल्याला ही गुढी उभारायची आहे. सर्वप्रथम जिथे तुम्ही गुढी उभारणार, आता बऱ्याच ठिकाणी आपल्याकडे बंगला असेल तर घराच्या बाहेर गुढी लावली जाते किंवा आपल्याकडे फ्लॅट असेल, कारण फ्लॅट सिस्टीम मध्ये बाहेर जागा असेल तर बाहेर तुम्ही गुढी उभारू शकता, किंवा तुमची गॅलरी असेल किंवा तुमची खिडकी असेल तर खिडकीतही तुम्ही गुढी उभारू शकता, गॅलरीतही उभारू शकता. फक्त गुढी ही आपल्या घराच्या उजव्या बाजूला असावी. आपल्या घराची उजवी बाजू म्हणजे आपलं घर आहे, आता समजा मी माझ्या घराच्या बाहेर जाते तर माझी उजवी बाजू, किंवा किंवा माझी गॅलरी आहे तर माझ्या गॅलरीची उजवी बाजू, माझी खिडकी आहे तर माझ्या खिडकीची उजवी बाजू म्हणजे माझा उजवा हात. या पद्धतीने आता फ्रंट कॅमेराने हा तुम्हाला डावा वाटत असेल, पण हा माझा उजवाच हात आहे. तर आता गुढीची पूजा करूया आणि नंतर जो काही मंत्र आहे तो पण आपण म्हणूया. तर बघा, गुढीची पूजा करण्याच्या आधी एक मंत्र म्हणावा. ओम ब्रह्मध्वज नमस्ते अस्तु सर्वाभीष्ट फलप्रदम प्राप्ते अस्मि संवत्सरे नित्यम मदगृहे मंगलम कुरु. ही प्रार्थना म्हणावी आणि ओम ब्रह्मध्वजाय नमः, ओम ब्रह्मध्वजाय नमः या मंत्राचा मंत्र जप करावा. पूजा करायची आहे. त्याच्या आधी ही जी वेळूची काठी आहे तर याला आपण हळदी आणि कुंकवाने ह्या 3 रेषा ओढून घ्यायच्या आहेत. या पद्धतीने संपूर्ण गुढीला उभारली तरी चालेल वरतीपर्यंत, किंवा खाली उभारली फक्त हळद कुंकुने तरी चालेल. आता ही प्रार्थना करून झाल्यावर घरातील सर्वांनी गुढीची पूजा करावी आणि ओम ब्रह्मध्वजाय नमः या मंत्राचा मंत्र जप करावा. तर गुढी उभारण्याचा शुभ मुहूर्त आहे सकाळी 6:54 ते सकाळी 8 वाजेपर्यंत. आपल्याला 8 वाजेच्या आत गुढी उभारायची आहे. आता आपल्याला गुढीला नारळ सुद्धा अर्पण करायचं असतं आणि त्या नारळाला सुद्धा हळदी कुंकू आपल्याला अर्पण करायचं आहे. आणि गुढी लवकरात लवकर उभारण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला गुढी उभारण्याचा शुभ मुहूर्त मी इथे दिसत असेल तर ह्याच मुहूर्तावर तुम्हाला गुढी उभारायची आहे. आता ह्या पद्धतीने गुढी आपल्याला उभारायची आहे. रांगोळीही तुम्ही काढून घेऊ शकता आणि जो काही तुम्हाला नैवेद्य सांगितला आहे तो नैवेद्य तुम्हाला गुढीला दाखवायचा आहे. गुढीला नैवेद्य दाखवल्यावर आपल्या घरात जो काही नैवेद्य बनला जातो, कोणाकडे श्रीखंड पुरी केली जाते, कोणाकडे पुरणाचा स्वयंपाक केला जातो, तुमच्याकडे जी पद्धत आहे ती तुम्हाला करायची आहे आणि गुढीला नैवेद्य दाखवायचा आहे. आता ही गुढी उतरवायची कधी, तर बघा काही ठिकाणी दुपारी 12 वाजतात, 12 नंतर गुढी उतरवली जाते. काही ठिकाणी दुपारी 4च्या दरम्यान गुढी उतरवली जाते. तुमच्याकडे कसं असेल त्या पद्धतीने, पण शक्यतो दुपारपर्यंत गुढी तुम्ही उतरवण्याचा प्रयत्न करा. आता ती गुढी उतरवल्यावर काय करायचं, त्या वस्तूंचा हा सुद्धा खूप मोठा प्रश्न आहे. लिंबाच्या पालाचा उपयोग तुम्हाला मी सांगितला आहे, त्याच्या संदर्भात मी ऑलरेडी व्हिडिओ केला आहे. त्याच्याच बरोबर नंतर तुम्हाला छानपैकी रांगोळी काढायची आहे आणि नंतर देवाची पूजा करू शकता किंवा आधीही तुम्ही देवाची पूजा करू शकता. पण जर तुम्हाला नाहीच शक्य होत तर तुम्ही आधी गुढी उभारू शकता आणि नंतर तुम्ही देवपूजा करू शकता. आता सगळ्यात महत्त्वाचं ह्या गुढीच्या सामानाचं काय करायचं, तर सगळ्यात आधी वेळूची जी काठी आहे ती नंतर तुम्ही एका जागेवर ठेवू शकता, कारण आपल्याला ती दरवर्षी लागणार आहे. नैवेद्य सगळ्यांनी घरातल्यांनी थोडा थोडा खायचा आहे. खरं तर गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी उठल्यावर अगदी आंघोळ करण्याच्या आधीसुद्धा एक लिंबाचा पाला आपल्याला खायचा असतो, कारण असं म्हटलं जातं की उन्हाळा बाधत नाही. ब्रश न करण्याच्या आधीसुद्धा. त्याच्याचबरोबर हे नारळ आहे, तर हे नारळ तुम्हाला वाढवायचं आहे, म्हणजेच हे नारळ तुम्हाला फोडायचं आहे. आता गुढीच्या जो काही लिंबाचा पाला आहे त्याचा उपयोग तुम्हाला मी सांगितला आहे, या संदर्भातला व्हिडिओ केला आहे की गुढीपाडव्याच्या दिवशी ह्या लिंबाच्या पाल्याचा उपयोग तुम्हाला खूप सुंदर पद्धतीने करू शकता. आर्थिक अडचण आहे आणि बऱ्याच काही गोष्टीतून आपल्याला मार्ग मिळेल, सुटका मिळते. हा जो तांब्या आहे तर ह्या तांब्याचा पण उपयोग काय करायचा आहे ते तुम्हाला सांगितलं. ते करून हा तांब्या तुम्ही तुमच्या जागेवर ठेवायचा आहे. आंब्याची डहाळं तुम्ही निर्माल्यात टाकू शकता. लिंबाच्या पाल्याचा भरपूर असा वापर तुम्हाला करायचा आहे.
ही जी साखरेची माळ आहे, तर ह्या साखरेच्या माळेचं काय काय करायचं, तर रामाच्या मंदिरात जाऊन गुढीपाडव्याच्या दिवशी रामाच्या मंदिरात जाऊन ही साखरेची माळ तुम्ही रामाला अर्पण करू शकता. खरं तर गावोगावी अशी पद्धत असते, की तुमच्या घरात लहान बाळ असेल, तर त्या गुढीबरोबर एक कंकण पण मिळतं. साखरेचं कंकण असतं. ते लहान बाळाला घालता आणि ही गुढीची माळसुद्धा लहान बाळाला घालता. ह्याचाच फायदा एक आहे खरं तर, ही जी साखर आहे, आपण ज्या दिवशी गुढीपाडव्याच्या दिवशी हे संपूर्ण उन्हात असते ही गुढी, तर ही ही जी साखर आहे, असं जर आपण साखर खाल्ली तर आपल्याला खोकला येतोच. पण गुढी जेव्हा ही जी साखरेची गुढी आहे, ही जेव्हा उन्हात ठेवली जाते, तेव्हा त्याच्यातला जो गोडवा आहे तो बऱ्या प्रमाणात कमी होतो आणि ती बाधत पण नाही. म्हणून ही थोडी-थोडी तुम्ही खाल्ली तरी चालेल. एक तुम्ही काढून सगळ्यांनी खाऊ शकता किंवा रामाच्या मंदिरात जाऊन तुम्ही अर्पण करू शकता. लहान मुलांच्या गळ्यात आवर्जून घालावी. फुलं तुम्हाला निर्माल्यात टाकायची आहे. आता ही जी साडी आहे, साडीचं काय करायचं, तर बघा ही साडी तुम्ही स्वतःही परिधान करू शकता. आपणच ही साडी वापरायची आहे किंवा अगदी येणाऱ्या गुढीपाडव्याला सुद्धा वापरू शकता. काहीच काहीच हरकत नाही. गुढीपाडव्याची साडी तुम्ही नवीन वापरायची आहे. नवीन साडी याचा अर्थ तुम्ही नवीन आणली तरी हरकत नाही किंवा जी साडी तुम्ही कधीही परिधान केलेली नाही आहे, नवीनच आहे, अगदी ती खूप वर्ष झाले तुमच्या घरात आहे, पण ती नवीन आहे, तुम्ही ती वापरली नाही आहे, ती सुद्धा साडी तुम्ही गुढीला उभारू शकता. या पद्धतीने आपल्याला गुढी उभारायची आहे आणि गुढी म्हणजे ब्रह्मध्वज आहे आणि आपल्याला नवीन वर्षाचं स्वागत ह्या ब्रह्मध्वज उभारूनच तुम्हाला करायचं असतं.